हा जो गेट आहे हा गेट आहे यांच्या घरचे कोणी मरण पावले राजा बुलन साहेब हा कोणी मरण पावले तर या गेटने इथून यांची लाश आणण्यात जाते. हे राजे शाह अकराम यांची हे समाधी आहे. आपण होते ना किल्ल्यावरती त्यांना म्हणजे बाहेर जाण्यासाठी म्हणजे संडास वगैरे बाहेर नव्हतं ना पहिले त्यांच्यासाठी हे संडास बांधले गेले संडास बाथरूम त्याच्यासाठी बांधले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अचलेश्वर मंदिर जे आहे या ठिकाणी आम्ही गेट जवळ आलेलो आहोत. माझा मागच्या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी हा किल्ल्याचा गेट आहे. आपण या ठिकाणी एक मोठी एक नदी देखील आहे असं देखील आपण बघितलेलं आहे. आपण लोकांसोबत बोलूया गेटला. नमस्कार साहेब काकाजी, या गेटला काय म्हणतात, काय नाव आहे गेटचं? अंचलेश्वर गेट म्हणते. आणि हे जी नद आहे याला काय म्हणतात? झरपट नदी. या नदीची काही स्वच्छता वगैरे काही करत नाही का? पुरा असा घाण दिसून राहिला. सँक्शन झाले आहे कितीतरी करोड सँक्शन झाले पण काही आपल्या चंद्रपूर म्हणून तर मोठे मोठे मंत्री लोक पण बनले. पाठवले होते केंद्राकडून आले होते पैसे पण काही पैसे पाठवण्यात आले नाही. काँग्रेसचे लोक मंत्री राहिले आहे, भाजपचे लोक मंत्री राहिले आहे, पण या नदीबद्दल केलं पाहिजे का? तुम्ही एक नागरिक म्हणून काय वाटते? आम्हाला वाटते स्वच्छता झाली पाहिजे. आम्ही इथं राहतो, तुम्ही थोडं मागे जा. तुम्ही त्या नदीच्या काठी पूर्ण घाण होऊ नये. पूर्ण आपल्याला कोण्या पक्षाने काही घेणे देणे नाही, पण स्वच्छता राहिली. बाहेरचे लोक जे राहिले बा चंद्रपूर सुंदर दिसतोय आपलं असं वाटलं पाहिजे. हा बोला, आपल्यासोबत युवा पण आहे. सगळे नेता विकलेले आहे, पैशाने ओट खर्चते, कोणते हे करते. दोन दोन लोक मंत्री झाले आहे इथून. मंत्री होऊन कोणतं आमचं भलं केलं, स्वतःच्या घर बांधलं. आता हे नदी बघितली आम्ही तर इथं हा जे वाड आहे स्पेशल गेट टायर बस्ती म्हणते याला. हा मी पहिला 39 वय माझी वय आहे. हा 39 वय व्हायच्या पहिले म्हणजे माय बाप्पा इथं आले लग्न करून. आता म्हणतो काही घरकुल ना आलं इथं, नदीच्या पार आहे म्हणतो. 10-15 वर्षापासून काही म्हणजे बदलाव? इथं माझी 39 वय झाली, काही बदलाव नाही. लग्नाची पोरगी आहे, तसंच आहे. काही बदलाव नाही. बदलाव आहे फक्त एक वेळ आला का, एक वेळ लाईट झाली येतं, एक वेळ फक्त रस्ता झालाय. ते पूर्ण नाल्या फुटलेल्या आहे. कोणता साला जोडकेवार येते का, सुधीर मुंगंटीवार येते का, अंतरा जैर येते. विजय वडेट्टीवार बी आहे इकडे. विजय वडेट्टीवार बी मंत्री झालेले आहे. हे कोणत्या आमच्या कामाचे होय? हे कोणत्या आमच्या कामाचे? म्हणजे कोणत्याच पक्षाचे नेते काही सगळे सालेले हे आहे. सगळेच आहे, सगळे हे आहे, सगळेच आहे. हे तर आपला कमवून आपला खा. आता आज आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात आलेलो आहोत. आम्ही नदीच्या संदर्भात सांगत होतो. इथे युवा लोकांसोबत बी चर्चा केली तर इथे युवा लोक म्हणजे नाराज दिसून येतात. पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, पण चंद्रपूर मध्ये परिवर्तन यायला पाहिजे, पण तो परिवर्तन अजूनपर्यंत आलेला नाही असा युवा मध्ये या ठिकाणी आक्रोश दिसतोय. तर मित्रांनो, आपण चंद्रपूर जिल्ह्यातील अचलेश्वर जे मंदिर आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर आम्ही आता अचलेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे.
तर आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला जी आहे ते राणी हिराई आहे यांची समाधी आहे। ह्या पूर्ण परिसर तुम्हाला दाखवतोय आम्ही। खूप जुन्या काळातला हा परिसर आहे। आपण इथे बरेच लोकांसोबत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणी सध्या तरी माहिती दिली नाही, पण अजून प्रयत्न करू कोणी जर माहिती देतील या संदर्भात। तर खूप असं जुन्या काळातलं म्हणजे असं बनलेलं हे ठिकाण आहे। एकदम दगडांनी बनलेलं हे किल्ला म्हणता येईल याला। आपण पाहू शकता या ठिकाणी ही काही जुनं दगडाचा एक स्थान बनलेलं आहे। आज आम्ही राणी हिराई यांच्या किल्ल्यामध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी राजा यांची समाधी बांधलेली आहे। राणी यांनी राजाच्या आठवण म्हणून एक समाधी बांधलेली आहे। या ठिकाणी आम्हाला असं माहिती पडलं देशपांडे काकाजी याची माहिती देतील। देशपांडे काकाजी इकडे बाहेर आहे, या व्हिडिओ चालू आहे, पहा व्हिडिओ चालू आहे। देशपांडे काकाजी आपल्याला माहिती आहे सध्या ते आराम करत होते म्हणते, अशी माहिती पडली आम्हाला, तर त्यांना थोडासा त्रास दिला आम्ही। देशपांडे काकाजी त्रासगी नाही झाला ना तुम्हाला? आवाज दिला तर पाय दुखून राहिले? या पकडा हात, या खाली। या किल्ल्याच्या बद्दल काय माहिती आहे? राणीची समाधी कुठे आहे सांगा बरं आम्हाला। पहिले सांगा राणीचे नाव काय होतं पूर्ण? राणी हिराई बिरशाह आत्राम। राणी हिराई बिरशाह आत्राम। आता इथं असं बोलले गेले आहे की राणीनं राजाच्या आठवण म्हणून इथे समाधी बनवली। हे कसं आहे, तसं मुघल बादशाहनं, हा आपलं शाहजहान बादशाहनं राणी कोणती मकबरा, हा जसं ते मकबरा बनवला त्या पिक्चरचं त्याचा डुप्लिकेट राणी हिराईनं आपल्या राजासाठी बांधला। ते कोणत्या काळाची गोष्ट म्हणजे काही माहिती आहे? 1200 मधली आहे। 1200 मधली आहे, तेव्हा बनला होता किल्ला? तेव्हा मी जन्माचाच होतो ना। नाही तुम्हाला माहिती तर असं, तुम्ही जन्माचे होते, आम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण सांगा तर सन 1200 मध्ये बनलेला किल्ला आहे आतापर्यंत, म्हणजे आताही व्यवस्थित आहे पूर्ण बांधकाम केलं आहे। राणी हिराईने केलं आहे पूर्ण, राणी हिराईने केलं आहे। एक आठवण म्हणून एक राजाची समाधी बांधली आहे। हे महाकाली मंदिर जे आहे राणी हिराईने बांधलं गेलं आहे, तिच्या हातचं पूर्ण बांधकाम आहे, पूर्ण बांधकाम आहे। 1200 वर्ष, 1200 शतक, 1200 शतक, 1200 शतक। शतक म्हणजे काय होते सांगा बरं, आमच्या काही मित्रांना नाही समजलं तर मग। 1 पासून 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत म्हणजे शतक। तर या इथं राजाची समाधी कुठे आहे सांगा बरं थोडं। आता आम्ही आलो इकडून, पण आम्हाला माहिती पडलं की देशपांडेची माहिती दिली। इथं लोक म्हणजे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून पण येतात का लोक इथं पाहायला? विदेशातले बी येतात। मग तुम्ही सगळ्यांना माहिती देता का? मग विचारपूस करतात लोक? या इकडे हे असे समोर या इकडे आपण बघू शकता। या आमच्या मागच्या बाजूला राजा बिरसा जे आहे तर यांची समाधी या ठिकाणी आहे। इथे चाला लागला दिसून राहिलेला आहे। राजा बिरसा आमच्या समाधी आहे। बाकी त्यांच्या पूर्ण परिवाराच्या समाधी आहेत, पूर्ण परिवाराच्या। इकडे रामशाह आहे। रामशाह हे कोण होते?
रामराजाचे भाऊच आहे, पूर्ण नाटकरांचे पूर्ण परिवार आहे पूर्ण हा. रामच्या म्हणजे हे गोंडराजा होते. गोंडराजे, पूर्ण गोंडराजे. ते रामच्या, माधवच्या, धोंडीच्या, करणच्या जे काही आहे हे सगळे त्यांच्या समाधी. समाधी आहे. सगळ्यात शेवटी जी आहे खांडक्या बल्लाळाची समाधी. हा हा. ही समाधी कशी बांधली गेली? राजा आपला खांडक्या बल्लाळाचा होता. हे पहिले जंगल होतं ना, जंगल होता. जंगलामध्ये राजा खांडक्या बल्लाळाचा शिकारीसाठी आला होता. शिकार करताना त्याला लागली तहान लागली. लाईव्ह आपला महाराष्ट्र. त्याला तहान लागल्यामुळे त्यानं काय केलं, तुमच्या इंटरव्ह्यू घेता 2 मिनिटं थांबा. पाण्याचा शोध घेतला. त्याला पाणी कुठे मिळेल, पाणी कुठे मिळेल याचा शोध लावायला माणसाला समोर वरतं पाहावं लागते. जे पक्षी पाण्याच्या वरती फिरतात तिथं पाणी राहते. तर राजाने पाहिलं इथं पक्षी फिरतात, इथं पाणी आहे. तो बिचारा तिथून आला इथं, तलवारीनं पूर्ण साफसूफ करून ते पूर्ण जाळ काढला पाण्यावरचा. त्यानं त्याचा म्हणजे त्याला कोड होता ना, कोड त्या पाण्यात त्याचा आंघोळ केला आणि त्यानं हातपाय पुसपास त्याचा कोड नाहीच झाला. मग त्याच्या त्याला इथून तो बल्लारशाला गेला. बल्लारशाला गेला. राणीने विचारलं हे तुमचं कसं झालं परिवर्तन नाही याचं अंगावरचं? नाही म्हणे मी या ठिकाणी गेलो होतो, तिथं कुंड होता, कुंडामध्ये पाणी होतं, पाण्यामध्ये हातपाय धुवून टाकले तर माझा कोट नाहीसा झाला. मग त्या राजानं हे मंदिर बांधलं. म्हणून हे मंदिरला म्हणजे खूप महत्व आहे. पहिले मंदिरचे दर्शन घ्या, मग किल्ल्यामध्ये या. पहिले भट्टीमध्ये जा, त्याचं दर्शन घ्या, मग तिकडे जा. असंही करते लोक आहे ना. काही लोक पिऊन खाऊन बी येतात इथं. हे बरोबर नाही पण आहे ना, पिऊन खाऊन यायला नाही पाहिजे. एक इथं धार्मिक मंदिर आहे, किल्ला आहे. राजा म्हणजे काही लोक काय करतात, इथं लाथा द्यायला नाही पाहिजे. लोक लाथा देऊन उभे होतात याच्यावरती, समाधीवरती. पण म्हणजे आता कोणाचे लक्ष नाही राहिलं, बोलणार टोकणार नाही राहिलं तर मग बेशन लोक चढते, इकडून जाते, इकडून चढते. इथं पोरं बारा पोरी बी दिसते. पोरी दिसणार आहे ना, पोर राहायला पोरी येणार नाही का? लग्नाच्या पोरी येईलच ना पोरं पाहायला. मग कोणत्या कंट्रीत बसायला पाहिजे, त्या ठिकाणी यायला नाही पाहिजे. म्हणजे ते काकाजी, आता घाट काकाजी पाहिलं मी, हटकलं 2-3 लोकांना. तो जो गेट आहे ना, तो गेट, तो गेट म्हणजे तो गेट. अच्छा, तो गेट दिसते ना, त्यांच्या घरी कोणी मरण पावलंय तर त्यांची लाश इथून आणल्या जाते. अच्छा अच्छा. म्हणजे राजांच्या घरी जर कोणी मरण पावला तर त्यांची लाश इथून आणल्या जाते. तिथून आणल्या गेट मंदिर आहे ना, तिथून आणता येत नाही. मंदिरासमोर आणता नाही, तिथून आणल्या जाते. तिकडून तो गेट खुलते. मग गेट खुलते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी पाहिलं भरपूर ठिकाणी असं गेट आहे. म्हणजे ह्याच राजांचे गेट आहे का ते? 4 गेट 5 खिडक्या आहे. म्हणजे चंद्रपूरचे राजा म्हणजे काय नाव म्हणले तुम्ही? बिरसा आत्राम हे चंद्रपूरचे राजा त्या काळातले. राजा म्हणा राणी हिराईने राज्य केलं. अच्छा केलं. आणि हे जे आपल्या समोर आहे हे राणीची राणी समाधी कुठं आहे? राणी समाधी. अच्छा, तुम्ही जिथं मी आवाज द्यायला आलो ते राणी समाधी. बाकी त्यांच्या पूर्ण परिवाराची समाधी आहे. बाकी हे पूर्ण हे जेवढे बी असे बनलेले सगळं म्हणजे परिवार. आता नवीन समिती बनली आहे, राजा दिनकर शहा. अच्छा अच्छा. यादव शहा. अच्छा अच्छा. आणि त्यांची मातोश्री तिकडे आहे, त्या साईडला आहे. त्या पलीकडच्या बोरीच्या झाडाकडे काय त्या साईडला त्यांच्या समाधी. आता इकडे आलो, आता इथं मंदिर आहे, किल्ला आहे आणि हे काय नदी आहे झरपट मध्ये. ते नदी आहे. पण तिथं मी पाहायला असं स्वच्छता नाही दिसून राहिली, डुकरं फिरत आहे. तर काय म्हणजे स्वच्छता शासनाने लक्ष दिलं पाहिजे का नाही? त्या समाधीच्या वरती ते नदी आहे ना, नदीवर जे बांधला समाधी जे बांधली आहे ते म्हणजे प्राचीन काळामध्ये ते रेणुका माताचा मुलगा होता. तो म्हणजे काय करायचा, ज्या राण्या जायचा आंघोळीला त्या काळामध्ये तो त्याची छेडछाड करायचा. छेडछाड करायचा तर रेणुका मातेनं ते समजलं महाकाली मातेला. महाकाली मध्ये सांगितलं म्हणे हा पोरगा येते, आम्ही आंघोळ करतात, आमची छेडछाड करते म्हणे. तर राणी महाकालीने काय केलं, रागाच्या स्वरामध्ये त्याला त्या गोट्यामध्ये गाडल्या गेला आहे. अच्छा. म्हणून त्याची समाधी आहे ते नदीच्या काठावर. नदीच्या काठावर समाधी आहे, त्याचे ते महत्व आहे. म्हणजे नदीच्या काठावर का बरं समाधी आहे? कावर म्हणजे त्या रेणुका मध्ये होतो, छेडछाड करत होता ना, छेडछाड करत होता म्हणून तिथं ते समाधी एका कोपऱ्यामध्ये समाधी करून दिली. इथे स्थान दिलेलं नाही कुठेही त्यांना किल्ल्यामध्ये. नदीची स्वच्छता केली पाहिजे, पण शासनाला लक्ष दिलं पाहिजे. शासन कोण नाही, नगरपालिकेला. नगरपालिका म्हणजे शासनच झालं ना. नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, राज्य असो, ते शासनच झालं ना. शासन प्रशासन लक्ष दिलं पाहिजे रे. कोणाच्या कामाचं नाही ते आहे, नगरपालिका फक्त नाव. हे हळूहळू जर असं तुटत गेलं जर आणि याकडे शासनाने लक्ष नाही दिलं, मग नवीन पिढीला काय माहिती पडणार आहे? आता पिढी मला माहित पडणार म्हणजे आता काही लोकांना किल्ले फोडून टाकले, गोटे घेऊन गेले चोरून.
घर बांधले लोक निस्तनाबूत करता किल्ल्यांना, म्हणजे इच्छाच नाही म्हणत आहे मी, पूर्ण राज्यात म्हणत आहे हे किल्ले जपले पाहिजे, कारण नवीन पिढीला हे माहिती पडलं पाहिजे. पुष्कळ जपून ठेवलं आहे तर काही काही म्हणजे आता गव्हर्नमेंट थोडं लक्ष द्यायला पाहिजे. तुटफुट होत आहे ते. आता हे जे आहे वरती आहे समाधी, काही साहेबांना दुरुस्ती केली, वरती पूर्ण फाउंडेशन फोडून आहे, वरती स्लॅब वगैरे दुरुस्तीकरण करायला पाहिजे. आता इथं की नाही शासनाचे लोक येत असत नाही इथं, इथे पाहून जाते थोडं म्हणजे. आता एवढं हे केलं आहे शासनानं, केलं पूर्ण हे गोटे लावलं त्यासाठीच लावले, कारण या समाधीमध्ये गड्डे खोदले होते. ते गड्ड्यामध्ये पाणी इतकं मुरलं पावसाळ्यामध्ये काय सांगू, नदीच्या बाहेर समाधीमध्ये पाणी गेलं, तर म्हणून शासनानं पुन्हा गोटे लावले. हे गोटे म्हणजे शासन आता हळूहळू लक्ष देता येत आहे ना, लक्ष देत आहे शासन. शासनाचे अधिकारी की आले तुम्ही असंच बोलते आम्ही असंच बोलतो, विचारपूस करत असं तुम्हाला कोणी येते जाते चालू आहे काही नाही साहेब, हिलचाल चालू आहे, साफसफाई पूर्ण साफच साफसफाई आहे इथे ह्या गड किल्ल्यामध्ये, कुठे कचरा काही दिसून नाही राहिलाय, छान एकदम. तुम्ही इथे गेले का, बल्लारशाला गेले का? नाही, बल्लारशाला नाही गेलो आम्ही. बल्लार जाऊन तिथे राणी महल आहे, त्याचा विचार याच राणीचं महल, राणीचं महल आहे तिथं. काय नाव म्हणून आहे तिथं महलाचं नाव, म्हणजे असं काही ते त्याला किल्लाच म्हणतात फक्त, राणी महल म्हणून. राणी महल किल्ला. तिथे युवा लोक आले, यांच्यासोबत बोलू. बाबू कुठं आले तुम्ही? चंद्रपूर भाऊपेठ. भाऊपेठ. तुम्ही इथं किल्ला फिरायला आले, कोणाचा किल्ला आहे, काय माहिती आहे? काय माहिती? गोंडराजांचा. काय नाव आहे? गोंडराजे. फक्त नाव असं ना काही त्याच्यात? नाही तुमचं नाही, राजांचे नाव असं माहिती केलं असं ना तुम्ही? नाही, युवा लोकांना माहिती राहायला पाहिजे ना, आपण कमीत कमी ज्या किल्ल्यात आलो, आपल्या इथं काय माहिती द्यायला पाहिजे आपल्या गड किल्ल्यांची वगैरे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात गड किल्ल्यांची माहिती पुस्तकामध्ये असाल ना इकडे की काही? नाही, हे काम मास्तर लोकांचं आहे ना, माहिती नाही. मास्तर लोकांना माहिती दिली पाहिजे. मास्तर लोक नवीन पिढीला माहिती नाही, शिकवत नाही जायला. म्हणजे आताच्या युवा पिढीला गड किल्ल्यांबद्दल नाही माहिती, राजांबद्दल नाही माहिती. खूप अवघडच आहे. मग काय अवघड नाही का? आता आम्हाला इतिहास मला आम्हालाच नाही माहिती, आम्ही तुम्हाला विचारायला आलो. इतिहास मला तर मास्तर लोक काम आहे, इतिहास हा हे कोणाचा आहे, हे कोणाचा, मास्तर लोकांचं काम आहे सांगायचं. मास्तर लोक सांगते पोरायले, फक्त अर्धा घंटासाठी, अर्धा 35 मिनिटासाठी येते शिकवते, चालले जाते पिरियड. आता तुम्ही एकदा पुन्हा आमच्या चॅनलवर सांगा, राजाचं पूर्ण नाव काय होतं? राजा बिरशाह आत्राम. राजा बिरशाह आत्राम हे चंद्रपूर जिल्ह्याचे राजा होते. राजा होते. किती वर्ष झाले, म्हणजे किती काळ? म्हणजे 1200 मधलं आहे, 1200 नंतर आमचा जन्मच नव्हता. 1200 वर्ष झाले. 1200 असं म्हणजे तुमच्याकडे माहिती आहे. आणि राणीनं राजांच्या आठवण म्हणून एक या ठिकाणी राजाची समाधी काढली. शहाजहान मुमताज बेगमसाठी जो बांधला ना आग्र्याचा ताजमहल, त्या पृष्ठात त्याच्या विरुद्ध राणी हिराने आपल्या राजासाठी बांधला तो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी समाधी कोणाचीच नाही. महाराष्ट्रात कोणाची समाधी नाही एवढी मोठी, एवढी मोठी म्हणजे समाधी आहे, म्हणजे खूप महत्वाचे ठिकाण आहे. म्हणजे चंद्रपूरला म्हणजे या किल्ल्याला खूप महत्व आहे, म्हणजे जर समाधी इथे आहे म्हणजे खूप मोठं महत्व आहे. यांचा एरिया म्हणलं पाहायला इथून तेलंगणा पासून गडचिरोली पर्यंत पूर्ण त्याचा एरिया पुन्हा नागपूर पर्यंत आहे. तेलंगणा पासून नागपूर, नागपूरला बी राजे भोसले नागपूरला आहे. बुलंदशहा मी बरोबर आहे, मिठाई विधान भवन जवळ जे बघितलंय स्मारक, बरोबर. हे राजे याचे बाप होते. बुलंदशहा यांचे वडील बुलंदशहा यांच्या मुलाची ही समाधी आहे. किती म्हणजे नागपूर सुद्धा यांच्याच अंडरमध्ये, म्हणजे विदर्भाचे राजा म्हणता येईल. विदर्भाचे राजेच होतो ना, विदर्भ गोंड राजा म्हणजे विदर्भाचे राजा. पण आदिवासी लोक पहा ना किती वंचित आहे, काही गावखेड्यामध्ये आहे. इकडे जर पाहिलं गडचिरोली गेला, बिचाऱ्यांची परिस्थिती बघा कशी आहे. लक्ष देऊन राहिले. म्हणजे ज्या समाजाचे राजा होऊन गेले तो समाज आज वंचित आहे. आता तुम्ही समाधी वाडा जाल ना, राजे वीरेंद्र शाह आत्राम आहे, त्यांचा नातू आहे तो, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकते तुम्हाला. वाडा आहे त्याचा. वाडा कुठं? चंद्रपूरला समाधी वाडा. तो कुणाला विचार असाच गेट आहे त्यांचा. त्यांच्या गेट पाशी गेलं म्हणजे कोणी सांगते कुठे जायला लागलं, म्हणजे आपल्याला गोविंद स्वामीचं मंदिर आहे ना समाधीवाडा. समाधीवाडा कोणाला मला पता सांगून देईल. समाधीवाडा जातं, समाधीवाडाचं गोविंद स्वामीचं मंदिर, त्याच्या मागे त्यांचं बंगला आहे. बंगला काय नाव आहे त्यांच्या? वीरेंद्र शाह आत्राम. वीरेंद्र शाह आत्राम राहते का घरी? ते आता राहते का? ठीक. आता इकडे धर्मपाल आत्राम बी मंत्री होऊन गेले आहे. त्यांचे काका होय. अच्छा. राजेभिषेकराव माता आत्राम झाले, सगळे त्यांचे काका आहेत. म्हणजे आत्राम परिवार म्हणजे राजा घराण्यावाला एक
परिवार म्हणजे हे महाराष्ट्राला म्हणजे माहित नाही, बरेच लोकांना म्हणजे माहिती नाही की आत्राम परिवार म्हणजे राजा महाराजांचे हे आहे, म्हणजे वंशज आहे, वंशज म्हणता येईल ना त्यांना. भोसले वगैरे येतात ना, दरवर्षी येतात भेटीसाठी, त्यांच्या भेटीसाठी येतात. हे येतात बसतात, पाहून जातात. यांचे जे वंशज आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातच राहतात आहे ना. चांगलं, छान माहिती दिली तुम्ही, बराच वेळ दिला आणि खूप म्हणजे नवीन युवाला माहिती गेली पाहिजे म्हणून व्हिडिओ बनवतो. नागपूर एरिया तो भोसलेकडे गेला, तिकडला आपल्याकडे आहे. आणि म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात लढाई वडाई झाली का आधी, असं काही ऐकलं राजा महाराजांच्या काही इथं किल्ल्यांसाठी? लढाई झाली होती पण इथं लढाई कोणीच नाही केली. त्यावेळी शिवाजी महाराज नव्हते. त्या का आपण हे लोक आहेत शिवाजी महाराजच्या काळाच्याही आधीचे आहे. खूप जुनी म्हणजे परंपरावाला किल्ल्या ठिकाणी आलेलो आम्ही आज, महत्वाच्या. ठीक आहे, बरं, धन्यवाद. एक खूप छान माहिती मिळाली. जर आपण एक राजा बुलंदशाह जे आहे नागपूरमध्ये आपण बघितलं असेल, त्यांचे स्मारक होतं, त्यांच्या म्हणजे मुलाची या ठिकाणी समाधी आहे. हे आताच्या नवीन पिढीच्या युवा लोकांना, बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती नाही. पण जर आपण आलो चंद्रपूरला तर खरंच नक्की खूप ऐतिहासिक या ठिकाणी माहिती मिळेल. आणि या किल्ल्याच्या बाजूला जी नदी आहे याची स्वच्छता केली पाहिजे. शासनाकडे आमच्या चॅनल कडून देखील मागणी, आणि इथले नागरिक आणि युवा लोक सुद्धा म्हणताय की ज्या पद्धतीने नदीला घाण करून ठेवलाय त्याची स्वच्छता करावे आणि शासनाने देखरेख करावे, जेणेकरून बाहेरचे येणारे जे पर्यटक आहे एक चंद्रपूरला चांगल्या दृष्टिकोनातून बघेल अशी अपेक्षा आमच्या चॅनलची देखील आहे. तर इथले जर विरोधी पक्षनेते जे विजय वडेट्टीवार देखील आहे, सुधीर मुनगंटीवार आहे, इतके मोठे मोठे मंत्री लोक लाभलेले चंद्रपूर जिल्ह्याचे, तर यांनी नक्कीच लक्ष द्यावं एवढी विनंती करतोय. महाकाळचे लोक येतात, ते नांदेडचे लोक येतात. नांदेडचे लोक येतात तिथं आंघोळ करतात. अरे बापरे, आंघोळ करून आपले हे करून मग महाकाळीची पूजा करायला जातात. पुन्हा बायका वगैरे माणसं येतात, आंघोळी करतात. पाण्याला तीर्थ समजतात आणि इथे पाणी भरून घेऊन जातात. पण बघा नक्कीच म्हणजे लोक नांदेडवरून येतात, त्या ठिकाणी स्नान करतात, तीर्थ म्हणून येतात, पण त्या पाण्याची जर अवस्था आपण बघितली तर खूप निंदनीय आहे. याकडे खरंच म्हणजे महत्वाचा, म्हणजे आजचा व्हिडिओ हा माझा महत्वाचा ठरणार आहे. त्या पाण्याची स्वच्छता नक्कीच शासनाने केली पाहिजे एवढी विनंती करतोय. हे कोणाची समाधी आहे? रामशाह ढोंडिया म्हणता ना. काय म्हणले, कोणाची समाधी? तिथेच थांबा तुम्ही. रामशाह, ढोंडीशाह, माधवशाह, करणशाह, हे सगळ्यांच्या समाधी आहे. सगळ्या म्हणजे पूर्ण परिवाराच्या समाध्या आहे. समाधी. चला तुम्ही पुढे समाधी आहे ना, हे त्यांची आईची समाधी आहे. समाधी आता बांधलेली समाधी आहे त्यांची आईची. या समाधीच्या आजूबाजूला असं काही बनवलेलं नाही आहे ना, काहीच नाही, फक्त नुसती समाधी आहे. अशी खुली गाभा ठेवण्यात आली आहे. बांधली ना आता बांधली नवीन बांधली. पहिले कुठं खुलं ठेवत होते, माती असं बनन का इथं? हे आधीच्या काळातले गोटे आहे. एवढं मोठे आहे. त्या काळात पहा JCB नाही होतं, काही रोड रोलर नाही होतं, तरी एवढं मोठं हे असे किल्ले बनवण्यात आले. म्हणजे खूप विशेष आहे. आणि तुम्ही जुने लोक आहे, तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने जुन्या परंपरा म्हणजे जपली पाहिजे. म्हणजे लोकांना तेवढं आवड नाही, पण काकाजी आवड नाही, नवीन लोकांना आवड नाही आहे. पहिले काय समाजाचं माती काढून ठेवत होते. हो, आता पण साफसफाई आहे, पूर्ण घास वगैरे या ठिकाणी काढलेला आहे पूर्ण. हे काम चालूच राहते 12 महिने. म्हणजे आता फक्त पावसाळ्यामध्ये गळ दुखते ना. पावसामध्ये इकडे उभे राहा, बोला आता. हा जो गेट आहे, हा गेट आहे, कोणी मरण पावले, राजा बुलंदशाह कोणी मरण पावले तर या गेटने इथून याची लाश आणल्या जाते. तिथून आणल्या जाते. त्यांचे परिवारचे लोक म्हणजे राजांच्या परिवारचे लोक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहतात. राहतात अजूनही आहे. किती परिवार असेल इथे त्यांचे? त्यांचे आता नातवाचे पोरं, त्याचे काका वगैरे जे आहे ते सगळे येतच आहे ना. काही लोक इथे राहतात आलापल्लीला. आलापल्लीला ते त्यांचे काकाच लागतात. काकाच लागतात. ते जसं बाहेरचे राहिले तर त्यांनाही ते सांगतात. आणतात ना. नाही, त्यांना तिकडे चंद्रपूर जिल्ह्याचे जे चंद्रपूर जिल्ह्याचे राजांचे जे वंशज आहे त्यांना इथे समाधी होते. समाधी. आणि हे इकडे जे दिसत आहे हे काय? हे खानका बल्लार समाधी आहे. हे कोण होते? खानका बल्लारशाहचे राजा होते. बल्लारशाहचे राजा होते.
हे राजांचे कोण लागत होते? नाते आत्रामध्ये होते सगळे, आत्रामध्ये त्यांचे. आणि हे जे तुमच्या ह्या बाजूला आहे ते माधवशाह आहे, रामशाह. रामशाह हे कोण होते? ते त्यांचेच परिवार आहे, ते म्हणजे पूर्ण बरोबर त्यांचंच आहे. आधी त्यांच्या घरचं पूर्ण परिवार त्यांचा इथेच राहतो, पूर्ण इथेच इथेच राहतो. फक्त रात्री झोपासाठी घरी जाते म्हणाले. चालू लागलाय, लोक येत राहते तिथं. राजे शाह आत्राम यांची हे समाधी आहे. आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून राजे बिरसाजी आहे यांची या ठिकाणी आतमध्ये समाधी आहे, पण त्या ठिकाणी मधली अंधार असल्यामुळे आपल्याला काही दिसून येत नाही आहे. तरी आम्ही दाखवण्याचे प्रयत्न करतोय. अंधार असल्यामुळे ते दिसत नाही. अंधार आहे आतमध्ये. हे कशाचं बनलेलं आहे काकाजी? हे वॉटर फाउंटन आहे. वॉटर फाउंटन. वॉटर फाउंटन कारंजा, याला कारंजा म्हणतात. हा, जसं आता फवारे राहतात तसे त्या काळात राजा महाराजांच्या फवारा होता. काय म्हणले, काय होते? टंकी. ते पाण्याची टंकी आहे. पाईप आहे, दगडाचा, अखंड दगडाचा पाईप आहे. हा, टाकीचं पाणी याच्यामध्ये येत होतं. आणि त्या एका ठिकाणी अंदर गेलं तिकडे पाणी जमा आहे. ते काय आहे तिकडे? विहीर आहे. ते विहीर आहे का? विहीर आहे. खूप मोठा असं वाटतं किल्ला आहे आतमध्ये. किल्ला नाही, विहीर आहे. विहीर आहे त्याच्या आतमध्ये. काढू ना फोटो त्याचा. हा, त्याचा फोटो काढला मी. किल्ला आहे म्हणतात. किल्ला म्हणजे किल्ल्याचा परकोट म्हणलं 12.5 किलोमीटर परकोट हा. 12.5 किलोमीटरच्या 12.5 किलोमीटर परकोट. त्याच्या आपल्याकडे वस्ती आहे. तिथून रस्ता जाते म्हणते कुठेतरी. इथून नाही रस्ता भद्रावती बल्लारचा. भद्रावती ते बल्लारचा. ते भद्रावती राजा जे होते ना बल्लारच्या भद्रावतीचे, त्यांचा पूर्ण कॉन्टॅक्ट आहे. तर आपल्याला देशपांडे काकांनी सगळी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि छान पद्धतीने पूर्ण माहिती दिली त्यांनी. या ठिकाणी महाराष्ट्रात नाही तर पूर्ण संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या ठिकाणून पर्यटक या ठिकाणी येत असतात. आपण पाहू शकता हे माझ्या मागच्या बाजूला पर्यटक बघायला आलेले आहे. त्यांच्यासोबत पण बोलण्याचा प्रयत्न करू. ते आले किल्ल्यामध्ये काय त्यांनी माहिती घेतली किंवा माहिती पडली त्यांना इथल्याबद्दल आणि कुठल्या जिल्ह्यातून आले आपण बोलूया. काकाजी नमस्कार. नमस्कार. कुठल्या जिल्ह्यातून आले आपण? बुलढाणा. अरे वा, जय महाराष्ट्र. मराठी माणसं मिळाले तर अजून आनंद होतोय. आपण या किल्ल्यामध्ये आले तर तुम्हाला काय माहिती मिळाली, म्हणजे कोणाचा किल्ला आहे काही माहिती? गोंडराजाचा किल्ला आहे. विदर्भाचे राजा होते गोंडराजा. त्यांचे वडिलांचा किल्ला देखील नागपूरला आहे, फुलांचा यांचावाला. तर आपण जर किल्ल्यामध्ये आले, तुम्ही बुलढाण्याचे आहे म्हणलं तर एकदम विदर्भ आणि मराठवाड्याच्या बॉर्डरवरती आहात तुम्ही. सिंदखेड राजा वगैरे त्या ठिकाणी जिजाऊ त्यांच्या ठिकाणावरून आलेले. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किल्ले आहे, त्याचे संवर्धन केलं पाहिजे. अनेक ठिकाणी असं ते किल्ले आहे की किल्ले म्हणजे खचून राहिलेले आहे आणि नवीन पिढीला ते किल्ले बघायला मिळणार नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं यावरती शासनाने काय लक्ष दिलं पाहिजे? नवनिर्माण करायला पाहिजे. पोस्टर मध्ये राजा महाराजांचे खूप फोटो दिसतात. ते जयंती आली खूप बॅनर लावतात आणि मग किल्ल्याकडे वळून देखील पाहत नाही. याच किल्ल्याच्या बद्दल नाही म्हणत आहे आम्ही, अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे. लहान तरुण पिढीसाठी आठवण राहिली पाहिजे शिवाजी महाराजांची, गोंड महाराजांची.
हा जे जितके राजा महाराजा होऊन गेले आपल्या राज्यात म्हणावं किंवा देशात म्हणावं, याच्या संरक्षण राहिली पाहिजे, नवीन पिढीला माहिती राहायला पाहिजे. तुम्हाला अहमदनगर मधला पेडगाव धर्मवीरगड किल्ल्याबद्दल काही माहिती आहे का? त्याची अवस्था बी खूप बिकट झाली आहे. कुठलाही मंत्री तिथे जाऊन नाही बघत. दुर्मिळ अवस्था झाल्यात नाही, खूप अवस्था झालेली आहे. तर बघा किल्ल्यांची अवस्था म्हणजे खूप बिकट झालेली आहे अनेक ठिकाणी. बाकी इथल्या किल्ल्याबद्दल आम्ही नाही बोलत. इथला किल्ला खूप छान आहे, व्यवस्थित आहे, स्वच्छता वगैरे. पण राज्यात अनेक किल्ले आहे ज्यांची अवस्था म्हणजे बिकट झालेली आहे आणि याकडे लक्ष शासनाने दिलं पाहिजे. कारण की नवीन येणारी युवा जी पिढी आहे यांना माहिती कसं पडणार या संदर्भात म्हणजे हे संरक्षण केलं पाहिजे प्रत्येक गड किल्ल्यांचं. आता आपल्या युवा सोबत बोलूया आपण. बोला. जे प्रश्न आहे मी आता सहज विचारतो तुम्हाला. एक गड किल्ले आहे राज्यात. आता नवीन युवा पिढी तुम्ही मी आपण एकसारखेच आहे, आपण एकच वयाचे. तर किल्ल्यांबद्दल युवा लोकांना माहिती नाही राहत. जोपर्यंत हे जर जपले किल्ले आणि याबद्दल माहिती दिली कॉलेजमध्ये, शाळांमध्ये किंवा बाकी चॅनलच्या माध्यमातून, तर माहिती देत राहील तर नवीन युवा पिढीला माहिती राहील, नाही तर कुठून माहिती पडणार आहे. तर हे किल्ले जपले पाहिजे. यासाठी म्हणजे काय दोन शब्द बोला तुम्ही. याच्याबद्दल तर नाही माहित, पण जे जुनी बनावट आहे ते चांगली आहे. आणि पण आधीच्या काळात जेसीबी नाही होत, नवीन निर्माण व्हायला पाहिजे. आणखीन जे नवीन मुलं आहे आजकालचे ते बाकीच्या याच्यात इव्हेंट्स मध्ये भाग घेतात, पण हे जे इतिहास आहे ते बघत नाही आपला. हेच मुलांमध्ये एक कमतरता आहे आजकालच्या. बस हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच युवांनी पण आपल्या या ठिकाणी मत व्यक्त केले. आम्ही बरंच 1 तासाची आज स्टोरी आमची बनलेली आहे. मध्ये म्हणजे याच्यामध्ये जावं बनते नाही, आता पेस्ट वगैरे तयार करते. त्याच्यामध्ये चुना राहते, रेती राहते, विटाचा भुरका राहते, उडदाची डाळ राहते. उद्या डाळीने चिकटपणा येते ना, त्यांना गोड्याला पकड राहते, म्हणून ते उद्या टाकून याचं मिश्रण तयार करतात, त्याचं प्लास्टरिंग करतात. म्हणजे आधीच्या काळात सिमेंट नाही होता तर चुन्याचा वापर करून हे सगळं मिक्सिंग करून या टाक्यामध्ये या टाक्यामध्ये मिक्सिंग करायचे आधीच्या. नाही, याच्यातून चुना काढायचा, मिक्सर अलग म्हणाला जाते. चुना काढायचा. मिक्सर कोणतं? ते मिक्सर तिकडचं आहे ते समोर हे मिक्सर आहे. हा, हे मिक्सर याच्यामध्ये मिक्स करून ते मग कामाला लावायचं. ते खूप मोठं खाली अंदर हे आहे का? नाही, जास्त नाही, एवढंच आहे. एवढंच आहे मिक्सर. आणि हे काय बनलेलं हे याचे पिल्लर आहे, हे समाधीचे पिल्लर आहे पूर्ण. समाधीचे पिल्लर आहे, जेवढे काही पिल्लर पडला ते पूर्ण समाधीचे आहे. समाधीचे पिल्लर आहे. हे विहीर आहे, आतमध्ये तळघर आहे. विहीर आहे. विहीर आहे. पाणी आहे ना, झालं आता कमी झालं. पहिले भरून राहते विहीर पूर्ण, त्या शेवटच्या पारीपर्यंत पाणी जाते. इकडून का ना, इकडून हे निघते ना. नाही, पाणी तुम्ही परत नाही, काही चिंता करा. आम्ही यावं ना, मी उडी मार तुमच्या मागे, मी उडी मारतो ना. म्हणजे हे कसं आहे, पहिले तर मोठ चालायचे, मोठ्याने पाणी याच्यावर. पाणी म्हणजे तिथं मोठ राहते, मोठ्याने पाणी काढते, त्याच्यामध्ये टाक्यामध्ये टाकायचे. हे जे पिल्लर आहे ना वरचे, ते कसं साखर असं साखर आपला ते मोठ आहे ना, वरत राहते, तिथून पाणी आतमध्ये पडायचं, टाक्यामध्ये खाली पडायचं. खाली पडायचं. पाणी कसं चढवायचे? तसं मोठ होती ना, मोठ पहिले काय मोठ होती. कुठं होती? इथंच विहिरीमध्येच मोठ राहायचे. बैल राहायचे इकडे समोर. बैल राहायचे, बैल ओढायचे, मग ते मोठ भरली का मग ते पाणी ज्याच्या टाकीच्या वरच राहत होते. पहिल्याच्या काळात मोटर नाही राहायचं, बैलाच्या माध्यमातून जनावरांचा वापर करून पाणी चढवायचं काम होतं आधीच्या काळात. तर आम्ही आता किल्ल्याच्या म्हणजे वरच्या भागात जाणार आहे. आम्ही देशपांडे काकाजी आम्हाला नेणार आहे. बघा, बुजुर्ग असून सुद्धा आम्हाला माहिती देण्याकरिता सोबत येऊन राहिलं. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि बघू शकता एकदम लहानची शिडी अशी वरती चढायची आहे. आता हे दोन्ही बाजूने शिडी आहे, दोन्ही बाजूने शिडी. आता या शिडी, आता या बाजूने काकाजी जातील आणि या बाजूने आम्ही जाईल. ठीक आहे.
पुण्या पायऱ्या दोन्ही साईडनं पायऱ्या आहे. तर हे बाउंड्री आणि बाउंड्री वरती बुरुज आहे. काय म्हणते याला? बुरुज म्हणतात. बुरुज, याला बुरुज म्हणतात. म्हणजे इथं शिपाई लोक राहायचे का राजांचे? नाही, हा शिपाई लोक. शिपाई म्हणजे लक्ष द्यासाठी लक्ष तिकडे द्यायचं, पलीकडे. हे झरपट नदी. हा, ही नदी आहे. ही नदी आहे झरपट नदी. याच नदीबद्दल बोलत होतो की स्वच्छता नाही दिसून राहिली. सरपंच हे कधी स्वच्छता राहतच नाही म्हणायचं. कपडे धुतात तिथे लोक. कपडे सुद्धा आंघोळ करतात, सगळंच करतात. संडासही जातात. तेच तर. हे बघा, आता इथे तुम्हाला नदी दाखवतोय आम्ही. तर काकाजी, या नदीचे नाव काय आहे? झरपट नदी. झरपट नदी. आणि जर समाधी इथे कोणाची तरी समाधी ते इकडे समाज आहे, समोर आहे तिकडे. तिकडून जावं लागतं आपल्याला. तिकडून द्यावं लागते ती समाधी. नदी आहे. याच नदीवरती म्हणजे नाशिकवरून लोक वगैरे येतात. आणि ते मंदिर दिसून राहिलेलं आहे, त्या मंदिर बद्दल काय? गुरुद्वारा आहे तो. नाही, हे मंदिर दिसत आहे. हे देवीचं मंदिर आहे. तो देवीचं मंदिर आहे. देवीचं मंदिर आहे. ते आता बनलं आहे म्हणा, पहिलं नव्हतं, आता बनलं ते. समोर गुरुद्वारा आहे, तो नवीन बनलेला आहे तो. कुठे कुठल्या ठिकाणी थोडासा म्हणजे खचून राहिले. आता जुनं कंडिशन ना, ते पडणारच आता. देखरेखच नाही कोणाची. काही ठिकाणामध्ये कोसळून राहिलेलं आहे. याचे रिपेअर करण्यात आलं पाहिजे. हेही कोसळलेल्यासारखं दिसत आहे. हे कोसले लक्ष नाही कोणाचं, कसं तसं राहणार ते. बाहेरचा एरिया आहे पूर्ण. इकडे गौतम नगर आहे या साईडला. इकडे जेव्हा हे चंद्रपूर म्हणजे पूर्ण बनायचे होतं तेव्हा म्हणजे हे होतं आधीपासून होतं. किल्ला होता. मग चंद्रपूरच्या सिटीच्या आतमध्ये बी गेट वगैरे दिसतात. किल्ल्यांचे गेट दिसते. पूर्ण 12.5 किलोमीटर कमी झाला का तो? किती? 12.5 किलोमीटरचा किल्ला आहे. 12.5 किलोमीटरचा म्हणजे ह्या किल्ल्यालाच लागून बाउंड्री. किल्ल्याला लागून बाउंड्री आहे. हा बाहेरचा भाग आहे. बाहेरचा भाग आहे. राजा मग राहायचे कुठं? सिटी मध्ये होता का? सिटी मध्ये समाधीवाडात राहायचे ते. समाधीवाडा. मेन समाधी म्हणजे इथं आहे त्यांची. मेन समाधी इथं आहे. मेन समाधी स्थानी आहे. गेट तुम्ही सांगितलं तो चॅनल वाले फोटो काढायचा आहे का? तू लग्न करायचं आहे का? सांग. असं तर आता फोटो काढतो. चल हो इकडे. पुरं असेल असं गेलं. माहिती आहे ना, पूर्ण दुनिया पाहिजे. हो ना, माहित आहे, सगळे जण पाहिजे. हे पहिल्याच्या काळची बाथरूम पाहायची. बाथरूम आहे इकडे. इकडे आहे ना बाथरूम आहे. पहिल्याच्या काळाची बाथरूम होती यांची. सैनिक काळातली बाथरूम आहे. पहिल्याच्या काळाची. म्हणजे जे सैनिक लोक आहे ज्यांना लघवी गेला, संडास लागला, सगळं इथूनच करायचे ते. आम्ही जुन्या काळातलं वॉशरूम तुम्हाला म्हणजे, तर हा जो आहे जुन्या काळातला म्हणजे वॉशरूम आहे. कशा पद्धतीचे असायच्या वॉशरूम जुन्या काळातला आपण बघू शकता. हा जो आहे जुन्या काळातला वॉशरूम असायचा. तर आता सैनिक लोक होते आधीच्या म्हणजे काळात, राजा महाराजांच्या काळात म्हणजे वॉशरूम जे असते तर तो कशा पद्धतीचा राहायचा, आम्हाला देशपांडे काकाची माहिती नाही. काय माहिती देणार आहे? पहिले म्हणजे कसं आहे, आता पहिले जे लोक होते ना किल्ल्यावरती, त्यांना म्हणजे बाहेर जाण्यासाठी म्हणजे संडास वगैरे बाहेर नव्हतं ना पहिले, त्यांच्यासाठी हे संडास बांधले गेले. संडास बाथरूम त्याच्यासाठी बांधले गेले. असं दार वगैरे नाही राहायचं. दार नाही, असंच राहायचं खुलं. असंच राहायचं. बघा, हे जुन्या काळातलं म्हणजे वॉशरूम असं म्हणजे आपल्याला बघायला म्हणजे मिळणार नाही आज या ठिकाणी. अशा ठिकाणी आपण आलेलो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवून राहिलेलो आहोत. खरंच खूप महत्वाचे ठिकाण आज आम्हाला काकाजींनी, देशपांडे काकाजींनी दाखवलं. चांगलं सहकार्य लाभलं आहे देशपांडे काकाजींचं आम्हाला. बाकी चारी साईडना बुरुजच आहे. हाही बुरुजच आहे, तोही बुरुजच आहे. आता बघा, या साईडने तुम्हाला दाखवतो. पूर्ण तुम्हाला असं किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माझ्या मागच्या बाजूला दिसत आहे. छान या ठिकाणी म्हणजे पूर्ण घास काटलेला आहे, कचराही कुठे नाही. हे सगळ्या गोष्टीला लक्ष दिलं आपण. कुठे कुठे भिंती वगैरे कोसळून राहिल्या त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
त्यासाठी आज ही स्टोरी आमची बनलेली आहे.